सम ऑफ 55 टर्म्स इज 3300 अँड फाइंड द 28th टर्म. म्हणजे तुम्हाला सम दिली आहे आणि ती 28 ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा आता सम म्हणजे काय होते एस 55 ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 3300. 28th टर्म म्हणजे होईल T28 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. एपी मध्ये लक्षात ठेवा अशा प्रकारचा जो पण क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये तुम्हाला ज्याची व्हॅल्यू आधी दिली आहे तो आधी फॉर्म्युला वापरा आणि ज्याची व्हॅल्यू काढायची आहे तो नंतर फॉर्म्युला वापरा. इथं आपल्याला सम दिली आहे म्हणजे आपल्याला समचा फॉर्म्युला आधी वापरायचा आहे. आता बघा नाव आपल्याकडे फॉर्म्युला आहे एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस वन इंटू डी. एस एन ची व्हॅल्यू इथं बघा आता 55 म्हणजे एन ची व्हॅल्यू आपल्याला यूज करायची आहे 55. एस 55 इज इक्वल टू 55 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन म्हणजे होईल 55 मायनस वन इंटू डी. एस 55 ची व्हॅल्यू दिली आपल्याला 3300. ही व्हॅल्यू आपण पुट करून टाकू. 3300 इज इक्वल टू 55 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस 55 मायनस वन म्हणजे 54 इंटू डी. आता बघा थोडंसं लक्ष द्या. आता 3300 इज इक्वल टू 55 डिवायडेड बाय 2. इकडे तिकडे लक्ष नको द्या, पहिले या व्हिडिओकडे पहा. इथं पण 2 कॉमन दिसतं. आता 2 कॉमन काढण्यासाठी आपण काय करूया 54 ला 2 इंटू 27 डी लिहून घेऊ. 54 ला फक्त 2 इंटू 27 लिहिलो. इकडे लक्ष द्या पहिले तुम्ही 3300 इज इक्वल टू 55 डिवायडेड बाय 2. आता बघा इथं पण तुम्हाला 2 दिसतं, इथं पण 2 दिसतं. आपण काय करू 2 कॉमन काढून टाकू. जसं आपण 2 कॉमन काढतो याच्यामध्ये राहील ए प्लस याच्यामध्ये राहील 27 डी. बघा आता हा 2 होईल कॅन्सल. इथं तुम्हाला 55 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यावर होईल तो डिवाइड. त्यानंतर 3300 डिवायडेड बाय 55 इज इक्वल टू होईल इतर आला आपला ए प्लस 27 डी. 3300 डिवायडेड बाय 55 ला कराल तर हा आन्सर येईल आपला 60 इज इक्वल टू ए प्लस 27 डी. याला देऊन देऊ आपण इक्वेशन नंबर 1. ए प्लस 27 डी ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. आता आपल्याला काढायचं आहे T28. आता बघा T28 इज इक्वल टू वॉट. आपल्याकडे फॉर्म्युला आहे नाव Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. इथं तुम्हाला एन ची व्हॅल्यू यूज करायची आहे 28. टी एनच्या जागी आपण 28 इज इक्वल टू ए प्लस एन आला म्हणजे आपण लिहू 28 मायनस वन इंटू डी. चांगलं लक्ष द्या, एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. T28 इज इक्वल टू ए प्लस 28 मायनस वन म्हणजे 27 डी. ए प्लस 27 डी ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलो होती, व्हॅल्यू आपली 60. याच्यामध्ये पुट करून टाकू T28 इज इक्वल टू डायरेक्ट तुमचा आन्सर येईल 60. एकदम इझी क्वेश्चन आहे हा. पूर्ण क्वेश्चन तुम्ही बघून घ्या.